आठव, आग, कुठली आग आठवते का तुला? आठवायचा प्रयत्न कर. अंबिका! मोठं गेस्ट हाऊस आहे. पूर्ण खोलीला आग लागली आणि मी जळते त्यात. माझा नवरा अथर्व, माझी लेक मेधा हाका मारतायत, वाचवायचा प्रयत्न करतायत आणि जळतीये त्यात. आठवतीये मला ती आग. जीवाच्या आग कांताने की जळत होते, जिवंत जळत होते. विधी संपन्न झालेले आहेत. आता वधूवरांनी एकमेकांना अंगठ्या घालायच्या आहेत. अंगठ्या घेऊन या. माया, अथर्व, दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन. दोघांची जोडी म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय अगदी. थँक्यू आत्या. तुमचा संसार अगदी सुखाचा हो. मीरा, अंगठी दे. मीरा, मीरा, मंजिरी वहिनी दोनदा हाक मारतायत तुला. अंगठ्या आहेत ना, का त्या सुद्धा हरवल्यास? हो आहेत. बावळट कुठली? अनन्या, ताट घे ग तिच्या हातून. ते हो. नाही, ही आग ती नव्हे, ही अलीकडची आग आहे. तुला खूप खूप मागे, तुझ्या भूतकाळात लांबवर प्रवास करावा लागेल. मागे, आणखी मागे जावं लागेल. तुझ्या अंतर्मनात खोल खोल उतरावं लागेल. प्रयत्न कर, प्रयत्न कर, जमेल तुला. ओम महावीर हनुमते सर्वयंत्र तंत्र माया छेदाय स्वाहा.
आग लागलीये. वेगळ्या कुठल्या तरी घराला आग लागलीये. एक बाई ओरडतीये. काय ओरडती ती बाई? ती तिच्या मुलीला वाचवा म्हणून ओरडतीये. ती तिच्या मुलीसाठी माझ्या मुलीला वाचवा वाचवा असं सगळं ती ओरडतीये. किंचाळतीये, रडतीये ती. ती बाई स्वतः जळत असताना तिचा जीव तिच्या लेकीसाठी तुटतोय. कोण आहे बाई? कोण मुलगी? हे सगळं मला का आठवतंय? मला का आठवतंय सगळं? तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. अधिक खोल जा. नाही 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 हे असं ये खूप. हे असं ये मी नाही. तुला सहन करावं नाही, लागेल. असं ये सगळं. सहन करावं लागेल तुला. अधिक खोलाचा आठव. नाही. माझं कोणीतरी खूप जवळचं जळतं असं का वाटतंय मला. माझ्या कोणाची आई? आठव. कोणाची आई कोणाची आहे? राधाची आई. हे नाव मला इतकं जवळचं का वाटतं? राधाताई. राधा. आता सांग, तुझं नाव, राधा. गाव, तळीगाव. आईचं नाव देवयानी. आणि बापाचं नाव. बापाचं नाव आठवत असेल ना तर तुझं पूर्ण नाव सांग. माझं पूर्ण नाव राधा शिवनाथ गुराव. होय अंबिका, तुझं खरं नाव आहे राधा शिवनाथ गुराव. मी शिवनाथ गुराव तुझा बाप आहे बाळा. बाप आहे मी तुझा. मुलगी आहेस तू माझी बाळा. माझी मुलगी राधा. तुम्ही वैसे बाबा हाय. हो ग बाळा, मीच आहे तो अभागी बाप. पण मग इतकी वर्ष अनाथ आश्रमात का वाढले? का? तेच तर दुर्भाग्य आहे ना तुझ्या या अभागी बापाचं. नाही, पण मला काहीच कसं आठवत नाही. बाबा
मला सगळं सांगा. मला सगळं जाणून घ्यायचंय आत्ता. सांगतो बाळा. चला, साखरपुडा उत्तमरित्या पार पडलेला आहे. तुम्हा दोघांचं अभिनंदन. थँक्यू. थँक्यू काका. माया, अथर्व, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर एंगेजमेंट. थँक्स. अभिनंदन माया मॅडम. माया मॅडम, आता तुम्ही परके होणार, पण लग्न झाल्यावर आमच्यासारख्या मोठ्या दिसणाऱ्या पण लहान भावांना विसरू नका. हा, मदन परक्या कुठे झाल्या? लग्न झालं तरी ती इथेच राहणार. नाही पण तरी सांगून ठेवलं त्यांना. आता आपल्यापेक्षा जास्त हक्क त्यांच्यावर अथर्व साहेबांचा असणार आहे ना. माया, अथर्व, अभिनंदन. थँक्यू. अथर्व, मायाच्या येण्याने तुझं आयुष्य आनंदाने भरून जाईल. अहो, त्या दोघांना आशीर्वाद द्या. आता आणखी काय वेगळा आशीर्वाद देऊ मी. दोघांनी सुखाने संसार करा. अनन्या, हा. कंग्रॅच्युलेशन दादा. कॉंग्रॅट्स माया. थँक्स. माझी वेदा आत्ता इथे हवी होती ना, किती खुश असते ती. पण नेमका आज तिला ताप आला बिचारी. माया, अगं असं काय करतेस? नेहमी तिचीच काळजी असते तुला, सतत तिचा विचार करत असतेस. पण आज तुझा साखरपुडा आहे ना, आज तरी निदान स्वतःचा विचार कर. आणि माया, तुला आजच्या कार्यक्रमाचा आनंद आहे आणि तो आनंद वेदापर्यंत आपोआप पोहोचे. आनंद तर मी घेतेच आहे. माझ्या हॅपी मोमेंट्स मध्ये वेदा कुठेच नाहीये. गॉड, आय एम सो हॅपी. तुला आणि जगाला वाटतोय ना, तसा भणंग माणूस नाहीये ग मी. ज्या देवळात मीराची आणि तुझी भेट झाली, त्या देवळाचा मुख्य पुजारी होतो मी. तळी गावचा मुख्य पुजारी. सुखी कुटुंब होतं आपलं. पंचक्रोशीत मान होता मला, माझ्या विद्वत्तेला, माझ्या शब्दाला. पुसली गेली ना, का पुसलीस तू? अगं चुकून पुसली रांगोळी. तू मुद्दाम पुसलीस रांगोळी. अच्छा, मी मुद्दाम पुसते का रांगोळी? बरं, आता मी मुद्दामच पुसते रांगोळी. ताई थांब. ताई नको करू तसं. मीरा, राधा, काय चालली गडबड बाळानो तुमची? का म्हणताय? बाबा, ही माझी रांगोळी पुसते. मीरा बाळा, अगं राधाताई जाणून बुजून तुझी रांगोळी पुसणार आहे का? चुकून पाय पडला असेल बाळा तिचा. आणि रांगोळीवर चुकून पाय पडला तर त्याचा काय अर्थ होतो ठाऊक आहे का तुला? नाही, रांगोळीवर चुकून पाय पडला तर त्याचा अर्थ असा होतो की या घरात माणसांचं येणं जाणं आहे.
या घरात माणसांचा राबता आहे. या घरातली माणसं बाहेरच्या माणसांचं स्वागत करायला उत्सुक आहेत. हे घर धनधान्यानं भरलेलं आहे, हो की नाही? चला आता दोघींनी मिळून रांगोळी पूर्ण करा. राधा, ताई आहेस ना तू तिची, तिला रडवू नको, सांभाळून घे. चला छान रांगोळी काढा दोघींनी मिळून. भांडायचं नाही, एकमेकींना मदत करायची. चला दोघींनी मिळून रांगोळी पूर्ण करा, बघू. छान रांगोळी काढा. चल ताई, आपण रांगोळी पूर्ण करूयात. मी शिकवली तुला काढायला. बर काढा. देवयानी, माझी बायको, आदर्श पत्नी आणि आमच्या दोन गोजीरवाण्या, गोंडस निरागस लेकी, एकमेकींचा जीव की प्राण. सगळं कसं छान चाललं होतं. देवीचं देऊळ, देवीची भक्ती आणि आपलं घर. बस एवढंच आयुष्य होतं माझं. महागौरी मातेच्या कृपेने आपण सगळे सुखी होतो, पण कशी कुणास ठाऊक नंतर आपल्या कुटुंबाला कुणाची तरी दृष्ट लागली. दृष्ट लागली? कोणाची दृष्ट लागली बाबा? तिची, त्या दुष्ट प्रवृत्तीची. मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे, मना श्रेष्ठ दारिष्ट जीवी धरावे. मना बोलणे नीच शोषित जावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. मीरा, वंदावे नाही, वदावे. मी तेच बोलले ना ग राधाताई. नाही, तू वंदावे म्हणाली. वंदावे म्हणजे हात जोडावे, वदावे म्हणजे बोलावे. बरोबर ना बाबा? बरोबर बा. मला काहीच समजत नाहीये, तुम्हीच सांगा मला. मीरा, बाळा समर्थ रामदासांनी मनाला असा उपदेश केला आहे, हे मना, तुझ्या अंगी धारिष्ट्य हवं, धैर्य हवं. तुला जर कोणी दूषण दिली तर ते सहन करण्याची तुझ्यात ताकद हवी. पण आपण मात्र सर्वांशी नम्रपणेच बोलायचं आणि असं बोलून लोकांचं समाधान करायचं. कळलं बाळा? चला बसा, पुढे सुरू करू. हात जोडा, डोळे मिटा. नमस्कार बुवा. नमस्कार. तुम्ही कोण, कुठून आलात? मी कोणीच नाही, विधवा आहे. एका विधवेला स्वतःचं अस्तित्व असतं का बुवा? माझे पती 4 गावी भिक्षुकी करायचे. त्यानेच आमचं पोट भरायचं. ते गेल्यापासून 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. बुवा 4 विधी शिकवलेत तर मला उदरनिर्वाह करता येईल, थोडा आधार मिळेल. तुमची हरकत नसेल तर मला धार्मिक विधी शिकवाल का? बाई, ओ शिवनाथ गुरव, हिचं काही ऐकू नका. कोण कुठलीही बाई माहित नाही. नाही तर काय, तसाही स्त्रियांना धार्मिक विधी करण्याचा अधिकार नाहीये. हो ना, त्यात तर ही विधवा. हो ना. हे कोणी सांगितलं तुम्हाला? कुठल्या शास्त्रात लिहिलंय हे सगळं? अहो, असं असतं तर आपल्या इतिहासातील गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा या स्त्रिया महान कशा झाल्या असत्या?
त्यानं वेदाभ्यास करणं कसं शक्य झालं असतं? स्त्रीला शास्त्राचा धर्माचा अधिकार आहे. स्त्रीला ज्ञानार्जनाचा अधिकार आहे. बाई, तुम्ही काळजी करू नका. उद्या मला देवळात भेटा. मी नक्कीच शिकवेन तुम्हाला. गावातल्या लोकांच्या विरोधाला न जुमानता मी त्या स्त्रीला पौरोहित्य शिकवायला तयार झालो. पण ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली. कारण माझ्या समोर आलेली ती स्त्री नव्हतीच. मानवी देह धारण केलेली एक राक्षसी वृत्ती होती.